नमस्कार, मी नैना. माझ्या नैनाज ब्लॉग मराठीमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते. आजचा दिवस तुम्हाला खूप खूप मस्त जावं, तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होऊ देत. तर सकाळपासून सगळी घरची कामं आवरलेत, स्वयंपाक केलेला आहे, कपडे भांडी झाडू फरशी सगळं झालंय. मुलांना शाळेत पाठवलेलं आहे, 10 वाजता मुलं शाळेला गेली. त्यानंतर आत्ता मी तयार होऊन दुकानात चालले आणि हा साहेबांचा डबा वगैरे घेतलेला आहे. त्यानंतर ते कपडे साहेबांचे इस्त्रीचे ते पण इस्त्रीला द्यायचे आहेत. तर आज आम्ही जाणार आहे बाहेर. कुठं जाणार आहे ते मी आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला शेअर करणार आहे आणि तिकडे जाऊन आम्ही काय काय करणार आहे हे सगळंच आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे. त्याआधी पहिला मी दुकानावर जाते, साहेबांना मार्केटला जायचं आहे, मार्केटमध्ये पाठवते. तिकडून आल्यानंतर आम्ही सगळेच जण कुठं जाणार आहे ते चला बघूया. तर मी दुकानात आले आणि साहेब गेलेत बेळगावला, अजून आले नाहीत, 3 वाजलेत आणि आमची आई पण यायले. आई आल्यानंतर आम्ही जाणार आहे कुठं ते मी सांगणार आहे. चला तोपर्यंत अजून आले नाहीत. आणि हे आहे आमचं दुकान. आमची आई आली, तसंच साहेब पण बेळगावरून आले. त्यानंतर मुलंही शाळेतून आली. मग आम्ही छान तयार होऊन आमच्या बस स्टॉपला आलो. बस स्टॉपवर आल्यानंतर आमचा पृथ्वी पहिला ही शिवमूर्तीचा व्ह्यू घेतोय. ही आहे आमच्या गावातील राजांची मूर्ती आणि आम्ही इथं आल्यानंतर आमच्या राजांच्या या मूर्तीचा व्ह्यू घ्यायला विसरत नाही. खूप वाट बघून झाल्यानंतर आमची बस एकदाची आलेली. बस आल्यानंतर आम्ही बसमध्ये बसलो. राणी चन्नम्मा सर्कलला पोचायला खूप अंधार झालेला. तिथंही आम्ही हुनग्याच्या बसची खूप वाट बघितली. आर्यन तर खूप कंटाळून गेलेला. कसं बसं करून आम्ही हुनग्यामध्ये पोहोचलो. तिथं आम्हाला भावानं घरी यायला गाडी पाठवलेली. तर आम्ही एकदाचं घरी पोहोचलो. घरी खूप छान सुंदर डेकोरेशन आमच्या वहिनींनी केलेलं, रांगोळी वगैरे खूप छान काढलेली आणि आम्ही घरी पोहोचलो. आम्ही यायच्या आधीच खूप सगळे पाहुणे आलेले आणि वहिनीने आम्हाला चहा पाणी भडंग चहा वगैरे देऊन आमचं स्वागत केलं. खूप छान वाटतं. यात्रेच्या निमित्तानं आपल्या सगळ्यांच्या गाठीभेटी होत्यात आणि आज होनग्याची यात्राच होती. पिंक साडीवाल्या आमच्या वहिनी आहेत आणि ही रेणुका त्यांची हाऊसवर्कर आहे, पण खूप छान आमच्याबरोबर ही बोलते, गप्पा मारते आणि बोलक्या स्वभावाची आहे. तर आम्ही सगळ्यांशी गप्पा मारतच होतो कारण आज खूप सगळ्यांना भेटायचं होतं. आज फॅमिली पूर्ण भेटणार होती. आजच्या व्लॉगमध्ये तुम्हाला माझी सर्व फॅमिली जास्तीत जास्त लोक बघायला भेटतील. हे बघा, तर आमच्या वहिनींनी तर मी दिवसाचा जर एक दिवस येऊन व्हिडिओ काढेल तेव्हा मी दाखवेनच, पण किती आवळे लागले, फार फार वाव, खूप छान आवळे लागले. इकडे बघितलं नाही हो, असं मोठे मोठे गन्स हीच की जागा आता घेतली. तर हे आहे मराठा खानावळ फॅमिली रेस्टॉरंट. तर हे आहे आमच्या वहिनी आणि अण्णांचं हॉटेल. चला तर बघूया आतलं हॉटेल. तर मी पुन्हा एकदा येऊन इथं मी हॉटेलचा व्ह्यू दाखवीनच किंवा हॉटेलचा व्हिडिओ शेअर करीनच. तोपर्यंत आज मी यात्रेच्या निमित्तानं आमच्या वहिनींच्या घरी आले. तर चला म्हटलं सगळं दाखवूया फिरून. आणि ह्या आहेत आमच्या वहिनी. आज खूपच बिझी होत्या. माझ्या सर्व बहिणी आज यात्रेसाठी आलेल्या मामांच्या मुली पण होत्या आणि आज व्लॉगमध्ये सगळीच खुश होती की मला सुरुवातीला तर मला सगळ्यांनी आज आल्याबरोबर कॉम्प्लिमेंट देत होते की नाही खरंच व्लॉग पण छान व्हायलेत, कॉमेडी इन्स्टा कॉमेडी व्हिडिओ पण रील्स पण चांगले व्हायलेत. तर आज म्हणजे सेंटर ऑफ व्ह्यू तर आम्हीच होतो. खूप छान वाटलं जेव्हा आपल्या फॅमिलीकडून इतक्या सुंदर कॉम्प्लिमेंट मिळतात. त्यानंतर आम्ही सर्वजण जेवणासाठी इथं आलो आणि ही सिमेंट चौकटीची फॅक्टरी आहे, आमच्या अण्णांची आहे. तर इथं आम्हाला जेवणाची सोय केलेली ह्या सगळ्या मुली बहिणींच्या आणि आमच्या अण्णाच्या आहेत. ही गौरी, आरती, आर्या, आयशू वगैरे सगळीच आहेत आणि सगळेच माझे व्हिडिओ आवडीनं बघतात आणि त्यांनाही आवडते की आपली आत्तू मावशी म्हणजे मी व्हिडिओ काढते. आणि हा सुमित आहे आमचा, तो पण रील्स वगैरे बघतोय. तो पण खूप म्हणजे सगळेजण मला खूप सपोर्ट करतात आणि मुली तर खूपच सपोर्ट करतात. सगळ्यांनी अनेकदा मटण घ्यावा आणि मी माझ्या नंदेची आभारी आहे माझ्या कार्यक्रमाला आल्यामुळे. रस्सा तर अनलिमिटेड आहे आमच्याकडे. तर असं रक्ती, मटण, रस्सा, भाकरी, भात सगळंच मस्त असं जेवण होतं. खूप सुंदर जेवण बनवलेलं आणि या जेवणावर आम्ही छान ताव मारला. त्यानंतर पुन्हा भेटीगाठी सुरू झाल्या आणि साहेब पण आलेले. साहेब भेटल्यानंतर ह्या त्यांच्या मेहुण्या म्हणजे माझ्या सगळ्या बहिणी साहेबांना पण सुंदर सुंदर आता ब्लॉग मध्ये आला पण आलोय पण आणि जायलोय पण. युट्यूब अकाउंट, इंस्टा अकाउंट आम्हाला पण फॉलो करा
आम्ही जर हे आमचं सीन कट झाला असेल तर परत आम्ही बनवून फॉलो करा. फुकटचं ऍडव्हर्टाइजमेंट. नाही चॅनल आहे, इंस्टा अकाउंट आहे ना. चॅनलची नावं पण सांगा की मग. इंस्टा अकाउंट राणी पाटील आडा. चालला आम्ही पण. यावर्षी आम्हाला यायला लेट झालेला घरी, त्यामुळे यात्रेत काही जायला भेटलं नाही. पण घरीच आमची फॅमिली इतकी मोठी आहे की आम्हाला यात्रेत जायची गरज पण नाही. सर्व पाहुणे येत होते, जेवण करून निघत होते, आम्हालाही निघायचं होतं. आमच्या तू फणग्याला आले जेवायला खास मटण खायला. आता वेळ झाली आमची निघायची. आम्ही पण सगळ्यांना बाय बाय केलं. डान्स तर खूप केलेला. सगळ्यांना बाय बाय करून आम्ही निघालो. तुम्हीही हा व्लॉग बघा आणि एन्जॉय करा. आवडला तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका. पुन्हा भेटू.